टाइम ट्रॅव्हलच्या आपल्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत जेवढे टॉपिक्स डिस्कस केलेत, जेवढे कन्सेप्ट डिस्कस केलेत, त्याच्यावरून तुम्हाला वाटत असेल की टाइम ट्रॅव्हलचा हा जे कन्सेप्ट आहे पूर्ण सगळा मॉडर्न सायन्सचा आहे. सगळ्या थेअरीज, सगळे इनोव्हेशन्स आत्ता झालेले आहेत आणि आत्ता सगळ्यांना माहीत झाले. पण हे सगळे कन्सेप्ट्स जसं की टाइम ट्रॅव्हल, टाइम डायलेशन, टाइम लूप, मल्टिपल टाइम लाईन्स किंवा मल्टिवर्स, हे सगळे कन्सेप्ट इंडियन स्क्रिप्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. एक उदाहरण देतो. महाभारत रामायणच्या कितीतरी युग आधीच्या काळातली ही गोष्ट आहे. पुराणमध्ये काकुद्मी नावाच्या राजाचा एक किस्सा आहे. काकुद्मी नावाचा राजा, त्याला एक मुलगी होती रेवती. रेवतीचं लग्नाचं वय झालं होतं आणि तिच्यासाठी वर डिसाईड करण्यासाठी त्यानं ब्रह्माची मदत घ्यायचं ठरवलं. म्हणून त्यानं रेवतीला घेऊन ब्रह्मलोकात ब्रह्माला भेटायला गेला. तिथं गेल्यास ब्रह्म थोडे बिझी होते म्हणून त्यानं एक मुहूर्त थांबला. त्या राजाच्या नजरेत काही जण होते पण त्याला ब्रह्माजीकडून सजेशन पाहिजे होतं की कुणाला निवडावं. ब्रह्मा जेव्हा फ्री झाले तेव्हा राजा त्यांना भेटला आणि त्याचा प्रॉब्लेम सांगितला. ब्रह्माने त्याच्याकडे बघितला आणि हसले. ब्रह्मा म्हणले, तुझ्या नजरेत जे होते त्यांचा तर विचार सोडून दे. तू आता माझ्यासोबत जेवढा वेळ आहेस इथं ब्रह्मलोकात तेवढ्या वेळात त्यांच्या 1000 पिढ्या गेल्या असतील. ब्रह्माने सजेस्ट पण केलं की आता द्वापरयुग चालू आहे, कृष्णाचा भाऊ बलराम याच्यासोबत रेवतीचं लग्न तू लावून देऊ शकतो. टाइम डायलेशनच्या सिरीजमध्ये आपण बघितलं होतं की एक मिलर्स प्लॅनेट म्हणून होता, ज्याच्यावर घालवलेला 1 तास पृथ्वीवरच्या 7 वर्षाच्या बरोबर होता. ब्रह्मलोकात राजा फक्त 3 तासासाठी होता, तर तेवढ्या वेळात हजारो वर्षांचे कितीतरी युग पृथ्वीवर गेले. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की ब्रह्मलोकात टाइम किती हळू चालत असेल. आणि राहिला कन्सेप्ट मल्टिवर्सचा, तर त्याचे पण किस्से भरपूर आहेत, ते आपण एक पुढच्या पार्टमध्ये बघू.